नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शारदाताईंचं बोलणं ज्यावेळी नंदिनीने ऐकलेलं असतं त्यावेळी नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी धावत पळत आईकडे येते आणि विचारते, आई हे सगळं काही तुला माहीत होतं? तर शारदाताई म्हणतात की हो, जीवा आणि काव्य यांच्या नात्याचं सत्य मला माहीत होतं. तर काव्य म्हणते, आई अगं बस ना, उगाच का आपल्या जखमा पुन्हा एकदा ओल्या कराव्यात? तर आता शारदाताई म्हणू लागतात, त्या जखमांवर खपली असावी आणि त्या जखमा सुकल्याही असतील असा विचार केला आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी तोंडातून एक अक्षरही काढलं नाही. परंतु आता या जखमा अजूनही जर ओल्या असतीलच तर त्यावर आपल्याला सगळ्यांना मार्ग काढावाच लागेल. आता शारदाताई घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागतात. शारदाताई म्हणतात, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जीवा, पार्थ आणि आपल्या दोन्ही मुली घरी जेवणासाठी आल्या होत्या आणि तेव्हाच मला सत्य कळालं. आता शारदाताईंना तो प्रसंग आठवतो ज्या दिवशी शारदाताईंच्या समोर जीवा आणि काव्या यांच्या नावाचं फोटोंचं लॉकेट आलेलं असतं आणि त्याचवेळी त्यांना सर्व सत्य कळालेलं असतं. आता मात्र नंदिनी शांतच होते. नंदिनीला तिच्या आईचे शब्द आठवतात. नंदिनीला शारदाताई म्हणालेल्या असतात, सासरी आपण जास्त केलं तर आपल्याला गृहीत धरतात. तर त्यावर नंदिनी आपल्या आईला विचारते, मग आपण काय करायचं आहे? तर शारदाताई नंदिनीला म्हणालेल्या असतात की आपण हे सगळं काही स्वीकारायचं आहे. तर त्यानंतर एके दिवशी शारदाताईंनी नंदिनीला फोन केलेला असतो आणि त्यांनी काव्याबद्दल विचारलेलं असतं, काव्या कशी आहे ग? नेहमीप्रमाणे तांडव तर केला नाही ना? ती शांत आहे ना? तिला कुठल्याही गोष्टीचा त्रास तर होत नाही ना? आता हे सर्व बोलणं नंदिनीला आठवत असतं. नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं आई आहे कमी. काव्यावर झालेला अन्याय ज्यावेळी मला कळाला त्यावेळी ते मला नाही सहन झालं आणि आई म्हणून मला काय वाटलं असेल हे मी नाही शब्दात सांगू शकत. शारदाताईंना या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं. परंतु या सगळ्यातून त्यांनी मार्ग काढत या सगळ्या गोष्टी तिथेच संपवलेल्या असतात. शारदाताई आता नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. नंदिनी अगं तू मांडवात नसताना ज्या प्रकारे आम्ही काव्याला लग्नासाठी उभं केलं ना ते आठवलं ना तरी सुद्धा मला स्वतःचीच लाज वाटते की आई म्हणून मी माझ्या मुलीला वाचवू शकले नाही. आई म्हणून मी तिची साथ नाही देऊ शकले. त्यावेळी त्या सगळ्या प्रसंगाला तिला आम्ही पुढे केलं. तर धनंजय काका आता शारदाताईंना म्हणतात, शारदा अगं तू एकटीने तिला मांडवात उभं केलं होतं का? नाही ना, मी सुद्धा या पापाचा भागीदार होतोच. मग हे सत्य तू मला का नाही सांगितलं? का नाही हे तेव्हाच थांबवलं? तर आता शारदाताई म्हणतात, कारण मला नंदिनीचं दुसरेही लग्न मोडायचं नव्हतं. नंदिनीला पुन्हा एकदा दुःखात पाहायचं नव्हतं आणि म्हणूनच मी काव्याला तडजोड करायला सांगितली. काव्याला म्हणाले की आता तू पार्थला स्वीकार, पार्थसोबत डिवोर्स घेऊ नकोस. जे समोर आलं आहे ते नातं स्वीकारायचं आहे तुला. काव्यासुद्धा ती तडजोड स्वीकारायला तयार झाली. ती बिचारी तुम्हाला किती वेळा तरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मीच एवढी कच खाल्ली होती. मलाच या सगळ्याचा एवढा धक्का बसला की मी हॉस्पिटलाइज झाले आणि मग मात्र काव्याने तात्पुरती माघार घेतली. तिला सर्वांची काळजी वाटत होती आणि म्हणून तिने माघार घेतली. नंदिनी अगं या सगळ्यामध्ये काव्याचा बिचारीचा काहीच दोष नाही आहे ग. खरं सांगायचं तर याला मी जबाबदार आहे. नंदिनी अगं मी तुझी गुन्हेगार आहे असं म्हणत आता शारदाताई नंदिनीसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, नंदिनी तुला जर शिक्षा द्यायची असेल तर मला दे, काव्याला नको, कारण तिने तुम्हा सगळ्यांचा विचार केला. नंदिनी अगं त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर फक्त तुझं सुख होतं आणि म्हणूनच आतापर्यंत तिने हे सत्य लपवून ठेवलं. हे सत्य अगदी छाकली मूठ 1.25 लाखाची त्याप्रमाणे पातळात गाडून टाकावं असंच वाटलं होतं, परंतु राक्षसासारखं असं समोर येईल असं कधी वाटलंच नव्हतं. आता मात्र शारदाताईंना खूप त्रास होत असतो. शारदाताई म्हणत असतात, आज या राक्षसासारख्या आलेल्या सत्यामुळे माझ्या दोन्ही मुलींचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. नंदिनी खरंच मला माफ कर. आता शारदाताईंना त्रास होत असतो. काव्य आता त्यांना सावरते आणि म्हणू लागते, आई तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू स्वतःला सावर. आई अगं तुझीही तब्येत आता जपायला हवी. तर आरुषी म्हणू लागते, म्हणजे त्यावेळी आई आजारी पडली होती त्याला कारण हे होतं. आता मात्र धनंजय काका चिडतात आणि म्हणू लागतात, बोला अजून काय काय सत्य तुम्ही लपवून ठेवलं आहे ना ते आम्हा सगळ्यांना कळायलाच हवं. असं म्हणत ते खूप चिडलेले असतात.
आता या सगळ्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. नकळतच नंदिनी सर्वांना म्हणते, मला तर आता माझी माणसंही अनोळखी वाटायला लागली आहेत. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तर नंदिनी पुढे म्हणते, कदाचित असंही असू शकतं की या सगळ्याला मीच लायक नसेन. तर आता शारदाताई नंदिनीला म्हणतात, नाही नंदिनी, असं काहीही नाही, प्लीज तू समजून घे. नंदिनी म्हणते, असंच आहे आणि म्हणूनच माझी माणसं माझ्यापर्यंत त्यांचं मन नाही मोकळी करू शकलेत. तर आता शारदाताई म्हणतात, नाही नंदिनी, अगं त्यावेळची परिस्थिती इतकी वाईट होती ना की मला आई म्हणून काय निर्णय घ्यावा काहीच कळत नव्हतं. तुझ्या आयुष्यात वादळ निर्माण व्हायला नको, तुझं लग्न मोडायला नको आणि म्हणूनच मी काव्यावर तडजोडीचं ओझं टाकलं. काव्याला म्हणाले की हे नातं तुला स्वीकारावं लागेल, तडजोड करावी लागेल. तर नंदिनी म्हणू लागते, पण आई शेवटी काय झालं ग? या ओझ्याखाली दबून विश्वास तुटला, विश्वास तिथेच संपला, नातीही तुटली आणि लग्नही मोडलीत असं म्हणत नंदिनी या सगळ्यामध्ये पूर्णपणे बिथरून गेलेली असते. आता काव्या नंदिनीला सावरते आणि म्हणू लागते, ताई नाही, असं काहीही घडलेलं नाही आणि घडणारही नाही. ताई स्वतःला सावर, या सगळ्यातून तुला बाहेर पडावंच लागेल आणि तेही जन्मेजयसाठी. कारण अजूनही पार्थचं माझ्यावर आणि जन्मेजयचं तुझ्यावर प्रेम आहे ताई, अजूनही तेवढंच प्रेम आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी विचार करू लागते. काव्या नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु या सगळ्यामध्ये नंदिनी स्वतःला हरवून बसलेली असते. ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नसते. काव्या म्हणू लागते, ताई मला मान्य आहे की हे सत्य मी लपवलं, पण आपलं सगळं चांगलं चालू होतं ना आणि म्हणूनच मला ही लपवाछपवी करावी लागली. कारण आपले संसार सुरळीत चालू असताना मी पुन्हा एकदा हे सत्य का उघड करावं म्हणून मी शांत राहिले. तर आता नंदिनीचे वडील म्हणू लागतात, पण तू आणि जीवाने ही जी काही लपवाछपवी केली आहे ना आणि त्यामुळेच हे सगळं काही घडलं आहे, म्हणूनच तुमचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. याला सर्वस्वी कारणीभूत काव्या तू आहेस. आता शारदाताई धनंजय काका यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु धनंजय काका काव्यावर खूप चिडलेले असतात. या सगळ्याला ते काव्या आणि जीवा या दोघांना जबाबदार धरत असतात. शारदाताई म्हणतात, अहो ऐकून तरी घ्या. तर धनंजय काका म्हणतात, नाही शारदा, मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाही नाही आणि काव्या तुझं तर तोंड पाहण्याची इच्छा नाही आहे आणि जीवा तो तर माझ्यासाठी मेला आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्या आणि नंदिनीला धक्काच बसतो. तर धनंजय काका पुढे म्हणतात, तुम्ही कोणी कितीही गळे काढा, परंतु एक गोष्ट मात्र विसरू नका, या सगळ्यामध्ये माझ्या नंदिनीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, माझ्या नंदिनीला त्रास झाला आहे आणि ती दुखावली गेली आहे. तुम्ही माझ्या मुलीचा विश्वासघात केला आहे असं म्हणत धनंजय काका रागानेच रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, या सगळ्यामुळे जीवा मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. जीवाने नंदिनीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं, परंतु या सगळ्यामध्ये ज्यावेळी नंदिनी जीवाला सोडून निघून जाते त्यावेळी जीवाला कळतं की आपण केवढी मोठी चूक केली आहे. जीवाने सत्य लपवल्यामुळे आता नंदिनीला असं वाटत असतं की जीवाने आपला विश्वासघात केला आहे आणि म्हणूनच एक क्षणभरही तिथे न थांबता ती कायमची आपल्या वडिलांच्या घरी निघून गेलेली असते. आता नंदिनीच्या अशा अचानक घरी निघून जाण्यामुळे जीवा पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. जीवा आता नंदिनीच्या आठवणीमध्ये रूममध्येच सुरत बसतो. जीवाला नंदिनीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. प्रत्येक वस्तूमध्ये त्याला नंदिनीचा भास होत असतो. प्रत्येक ठिकाणी त्याला नंदिनी दिसत असते. आपली नंदिनी आपल्या आजूबाजूलाच आहे असा जीवाला भास होत असतो. जीवा प्रत्येक वस्तूला हात लावून पाहत असतो आणि त्या आठवणी जाग्या होत असतात. जीवा ज्यावेळी आरशासमोर येतो त्यावेळी नंदिनीने केलेली मसाज त्याला आठवते. नंदिनीने केसांची करून दिलेली चंपी आणि जीवाला नेहमीच दिलेली साथ, हे सगळं काही आरशात पाहिल्यानंतर जीवाला आठवत असतं. नंदिनीसोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण आणि नंदिनीने दिलेला पाठिंबा, हे सगळं काही त्याच्यासोबत फक्त आठवणीच्या स्वरूपात सोबत असतं. जीवाला त्या टेबलवर असणारा त्यांचा फोटो दिसतो. त्यावेळी जीवाला तो क्षण आठवतो. नंदिनीने रागानेच तो फोटो फोडलेला असतो. जीवा आता तो फोटो नीट करतो आणि पुन्हा एकदा त्याच जागी ठेवतो. आता जीवा आपलं कपाट उघडून पाहतो त्यावेळी कपाट पूर्णपणे मोकळं असतं. कपाटात नंदिनीचे कपडेही नसतात आणि त्यावेळी जीवाला आठवतो तो क्षण, म्हणजे नंदिनीचं घरातून निघून जाणं. जीवा थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु नंदिनी न थांबताच घर सोडून निघून गेलेली असते. हे सर्व त्याला आठवू लागतं आणि या सगळ्यामुळे जीवाला खूप त्रास होत असतो. जीवा नंदिनीला खूप मिस करत असतो.
नंदिनीचं असं अचानक माहेरी निघून जाणं जीवाला खूप त्रासदायक ठरत असतं. जीवा स्वतःला त्रास करून घेतो. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत याची भावना त्याच्या मनात निर्माण होते. आपल्यामुळे हे सगळं काही घडतंय आणि म्हणून जीवा जोरानेच आपले हात आरशावर आपटून घेत असतो आणि त्याचवेळी कपाटावर असणारी बॅग खाली पडते. जीवा पाहतो तर कपाटावर असणारी येल्लो कलरची बॅग खाली पडलेली असते आणि त्यावेळी जीवाला ते क्षण आठवतात ज्यावेळी नंदिनी बॅग काढण्यासाठी टेबलवर चढलेली असते आणि ती बॅग काढत असते आणि त्याचवेळी नकळतच तिथे जीवा आलेला असतो आणि ती बॅग जीवाच्या डोक्याला लागलेली असते आणि त्यावेळी नंदिनी घाबरलेली असते. नंदिनीने प्रेमानेच जीवाच्या जखमेवर फुंकर मारलेली असते आणि त्यावेळेचे ते प्रेमळ क्षण, जीवा आणि नंदिनीमध्ये असणारे त्या प्रेमळ भावना, हे सर्व काही आठवणी आता जीवासोबत असतात. हे सर्व क्षण जीवाला आठवत असतात आणि या सगळ्यामुळे जीवाला अश्रू अनावर होतात. या सगळ्या आठवणींमध्ये त्याला त्याची नंदिनी दिसत असते. आता ती बॅग जीवा उराशी कवटाळतो आणि नंदिनीच्या आठवणींना उजाळा देत असतो. नंदिनीच्या सगळ्या आठवणी जीवासोबत असतात तर दुसरीकडे आता नंदिनीला सुद्धा जीवाची आठवण येत असते. नंदिनी आपली बॅग उघडते आणि त्या बॅगमधील एक साडी ज्यावेळी नंदिनी हातात घेते त्यावेळी तिला ते सर्व प्रसंग आठवत असतात. नंदिनीला साडी चॉईस करून देण्यासाठी जीवाने केलेला तो पसारा नंदिनीला आठवतो. नंदिनी जीवाला म्हणालेली असते, अहो काय हा पसारा, मला आवरायचंय आणि तुम्ही एवढा पसारा करून ठेवताय. नंदिनीसाठी जीवाने तो पसाराही आवरलेला असतो. जीवा नंदिनीला म्हणालेला असतो, ए पसारेवाली, ही साडी तुला किती छान दिसेल ना, असं म्हणत एक साडी तिच्या खांद्यावर ठेवलेली असते आणि कौतुकानेच नंदिनीकडे पाहत असतो. जीवा तर नंदिनीच्या प्रेमात आकंत बुडालेला असतो आणि नंदिनी सुद्धा जीवावर प्रेम करत असते आणि ह्या सगळ्या आठवणी जाग्या होताच नंदिनी साड्यांची नाही तर तिच्या आठवणीची बॅग बंद करते आणि बाजूला ठेवते. आता या सगळ्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. नंदिनी जीवाला खूप मिस करत असते तर दुसरीकडे जीवा नंदिनीला ते सर्व क्षण आठवत असतात ज्यावेळी जीवा आणि तिने आपल्या नात्याची लक्ष्मण रेषा बेडवर आखलेली असते. हे सर्व क्षण तिला आठवत असतात आणि तिला मात्र या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. आता नंदिनी या सगळ्यातून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रत्येक वस्तूमध्ये नंदिनीला तिच्या आठवणी सापडत असतात. आता नंदिनी ज्यावेळी हातातील घड्याळ काढून ठेवत असते आणि ती आठवणही जीवाची असते. जीवाने स्वतःच्या हाताने नंदिनीच्या हातात ते घड्याळ घातलेलं असतं. हे सर्व क्षण नंदिनीला आठवतात. तिचे अश्रू अनावर होतात. या सगळ्या आठवणींमुळे नंदिनी खूप रडत असते. नंदिनीला खूप त्रास होत असतो आणि त्याचवेळी नंदिनीचे वडील नंदिनीच्या रूममध्ये येतात. नंदिनीची ती अवस्था पाहून त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. आपल्या मुलीची ती अवस्था त्यांना सहन होत नसते. मायेचा हात तिच्या खांद्यावर ठेवत तिला सावरतात. नंदिनी आता नकळतच बाबांना मिठी मारते आणि आपलं मन मोकळं करत ती खूप रडत असते. या सगळ्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. जीवापासून दूर राहणं तिला सहन होत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आपल्या रूममध्ये निघून येतो. आता पार्थही आपल्या रूमकडे पाहतो परंतु ज्यावेळी पार्थ आपल्या रूममध्ये पाहतो त्यावेळी कुठेतरी काव्याची आठवण त्याला येऊ लागते आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी पार्थ आपली अंथरुणं घेतो आणि हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो. या सगळ्या आठवणी पार्थलाही छळत असतात. पार्थ झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु काव्याच्या आठवणी त्याला एवढ्या सतावत असतात की तो शांत झोपूही शकत नाहीत. त्याला सगळ्या आठवणी आठवत असतात आणि या सगळ्यामध्ये तो पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. काव्याला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला ते शक्य नाही हे पार्थला चांगलंच माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पार्थच्या आठवणींमध्ये इकडे काव्या सुरत असते. कुठेतरी आत्ताच काव्याने आपल्या नात्याचा स्वीकार केलेला असतो. आपलं नातं पुढे नेण्यासाठी तिने पाऊल उचललेलं असतं परंतु वसू आत्या आणि रम्या यांच्या प्लॅनमुळे त्यांना घराबाहेर पाऊल टाकावं लागलेलं असतं. आपल्या नात्यांपासून दूर यावं लागलेलं असतं आणि हे सगळं काही चौघांनाही सहन होत नसतं. आता काव्याला नकळतच पार्थला मारलेली मिठी तर त्यांच्या दोघांमध्ये असणारी छोटी मोठी भांडणं प्रत्येक वेळी पार्थच्या अंगावर जात मांजरीसारखं फिसकारणं तर पार्थचं बोक्यासारखं वागणं या सगळ्याच गोष्टी काव्या खूप मिस करत असते. तर दुसरीकडे पार्थही काव्याच्या आठवणींमध्ये असतो. तो सतत झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला शांतपणे झोप लागतही नसते. काव्याच्या आठवणींमुळे पार्थची झोप उडालेली असते. सतत काव्या आपल्या समोर उभी आहे, ती आपल्या आजूबाजूला आहे असे भास आता पार्थला होत असतात. पार्थ या सगळ्यातून स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे काव्या मात्र बसून असते. या सगळ्यामुळे काव्याला खूप पश्चाताप होत असतो. आपण आपल्या भूतकाळामुळे आपण आपल्या नवऱ्याला गमावलं आहे, आपला पार्थ आपल्यापासून दुरावला आहे ही गोष्ट काव्याला सहन होत नसते. ती खूप रडत असते. त्याचवेळी शारदाताई येतात, तिला कुशीत घेतात, सावरतात. तर दुसरीकडे पार्थही खूप अस्वस्थ असतो. नकळतच मानिनीताई पार्थकडे येतात, त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
आता मानिनीताई पार्थला खुणावूनच विचारतात, काय झालंय, तू का त्रास करून घेतोयस? पार्थ म्हणतो, काहीच नाही, तू झोपण्यासाठी जा. तर मानिनीताई खुणावूनच म्हणतात, नाही, मी नाही झोपण्यासाठी जाणार, कारण जोपर्यंत तू रूममध्ये जाऊन झोपत नाहीस तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. आता आपल्या आईच्या समाधानासाठी पार्थ पुन्हा एकदा आपली अंथरुणं घेतो आणि रूमच्या दिशेने निघून जातो. आता पार्थ आपल्या रूममध्ये येतो खरा, परंतु काव्याच्या आठवणी त्याला सतावत असतात. पार्थ बेडवर झोपण्याचा प्रयत्न करतो, परंतु आठवणी काही त्याच्या पिच्छा सोडत नसतात. जे काही घडलं आहे त्यामुळे पार्थला त्रास तर होत असतो, परंतु काव्याचं दूर जाणं हेही त्याला सहन होत नसतं. पार्थ फक्त तळमळत असतो, त्याला झोप लागत नसते. तर आता काव्यासोबतचं भांडण त्याला आठवतं. दोघांनी केलेली मज्जा मस्ती हे सगळं काही पार्थला आठवत असतं. या सगळ्यांमध्ये आठवणींमध्ये पार्थ झुरत असतो आणि मानिनीताई हे सगळं पाहत असतात. आपल्या मुलांची झालेली ती अवस्था मानिनीताईंनाही खूप वाईट वाटत असतं. तर आता पार्थला आठवतं की काव्या आणि तो रिक्षातून जात असताना काव्याचं फिसकाडलेल्या मांजरीसारखं पार्थच्या अंगावर धावून जाणं, त्यानंतर प्रत्येक गोष्टीवर पार्थसोबत चिडचिड करणं, परंतु यातूनही काव्याचं ते प्रेम पार्थला दिसणं हे सगळं काही खूप वेगळं असतं आणि या सगळ्या फक्त आठवणीच राहिलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शारदाताई आता काव्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, तिला शांत झोपी घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु या घडलेल्या सगळ्या प्रसंगांमुळे आपणच या सगळ्याला कारणीभूत आहोत आणि काव्या स्वतःला दोष देते आणि तिला झोपही लागत नसते. आपल्या आईने कितीही थोपटलं तरीसुद्धा आपण जे काही केलं त्यामुळे आपल्या बहिणीचा, आपल्या घरातील सगळ्यांचा आपण विश्वासघात केला आहे आणि आपली नाती तुटलीत हे काव्याला स्पष्टपणे दिसत असते. आपल्या भूतकाळाचा परिणाम आपल्या नात्यांवर झाला आहे हे सगळं काव्याला आठवत असतं आणि त्यामुळे खूप रडतही असते. पार्थसोबतच्या आठवणीचे प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात आणि त्याचवेळी काव्या तिच्या मोबाईलचा वॉलपेपर पाहते, तर तो वॉलपेपर दोघा बहिणींचा असतो. आपण आपल्या बहिणीचे गुन्हेगार आहोत हे काव्याला जाणवत असतं. आपल्यामुळे आपल्या ताईची आजी अवस्था झाली आहे, यामुळे काव्या स्वतःला त्रास करून घेत असते. ती ताईची माफीही मागत असते, परंतु नंदिनी स्वतःच एवढी हरून गेलेली असते की तिला आता काय निर्णय घ्यावा काहीच कळत नसतो. काव्या हात जोडत नंदिनीची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इथे रम्या आणि वसुआत्या एन्जॉय करत असतात. त्यांनी ड्रिंक करायला घेतलेली असते. वसुआत्या खूप खुश असतात आणि रम्याच्याही सगळं काही मनासारखं झालेलं असतं आणि म्हणूनच आता ते दोघंही खुश असतात आणि एन्जॉय करत असतात. दोघांनीही ड्रिंक करायला घेतलेली असते. तर वसुआत्या म्हणू लागतात, रम्या सगळं काही आपल्या मनासारखं झालं आहे. तर रम्या म्हणते, हो आई, आत्तापर्यंत आपण केलेला हा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयाचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं. असं म्हणत दोघंही आता जे काही घडलं आहे त्या सगळ्याचं सेलिब्रेशन करत असतात. वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या हो, खरंच जिंकलो आपण. रम्या, अगं खरं सांगू का, आपले दुःखाचे दिवस संपले आहेत आणि ते सुद्धा कायमचे. पण या लोकांचा त्रास अजूनही संपलेला नाही. या लोकांना अजूनही खूप हाल सोसायचे आहेत आणि ते हाल आपण करणार आहोत. तर वसुआत्या पुढे म्हणतात, आजची रात्र रडून रडून थकले असतील आणि झोपूनही गेले असतील खरं तर, पण उद्याचा दिवस या देशमुखांच्या घरात एक नवीन वादळ निर्माण करणारा असेल. तर रम्या विचारते, काय? तर वसुआत्या म्हणतात की हो, उद्या अजून एक वादळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपण साक्षीदार असणार आहोत. वसुआत्या म्हणतात, उद्याची सकाळ एक नवं वादळ घेऊन येणार आहे. रम्या म्हणते, म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? वसुआत्या म्हणतात, अच्छा, म्हणजे सस्पेन्स आवडत नाही तर तुला? तू सुद्धा माझ्यासोबत अशीच वागत असतेस. मी सुद्धा तुला कितीही विचारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू मला कधीच काही कळू देत नाही आणि आज तशीच तुझीही मजा. तर रम्या म्हणते, नाही ना गाई, मला सांग ना, नक्की तू काय असं करणार आहेस की ज्यामुळे असं मोठं वादळ या घरात येणार आहे? वसुआत्या हसत रम्याकडे पाहू लागतात. रम्या म्हणते, आई गं सांग ना, तू असा कोणता प्लॅन आखला आहेस? वसुआत्या म्हणतात, बरं ऐक, उद्या देशमुख आणि मोहिते यांच्या दारात असं काही वादळ येणार आहे की कितीही प्रयत्न केलेत तरी सुद्धा ते वादळ ही लोक पडतवून लावू शकणार नाहीत. तर रम्या वसुआत्याने म्हणते, किती वाईट आहेस ना ग तू, म्हणजे बघ ना, मेलेल्या माणसाला अजून किती वेळा मारायचंय, तू त्यांना सतत मारण्याचा प्रयत्न करतेस, हे किती चुकीचं वाटते. वसुआत्या म्हणतात, हो का? तर रम्या म्हणते, हो ना, आत्ताच कुठेतरी ते प्रेमात पडत होते आणि या सगळ्यामध्ये आता तू त्यांच्याशी असं काही वागलेस की त्यांना होणारा त्रास मला बघवत नव्हता. आता रम्या रडण्याचं नाटक करत वसुआत्यांशी बोलत असते आणि म्हणते, आई अगं तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच मला खूप त्रास झालाय ग, का तू अशी वागलीस त्यांच्यासोबत?
वसुआत्या म्हणतात, ए नाटकी, आता गप्प बस आणि पी आता हे. तर रम्या म्हणते, हो का, मग तू का मला असं सस्पेन्समध्ये ठेवतेस, नक्की सांग ना उद्या काय घडणार आहे. वसुआत्या रम्याला म्हणतात, काय आहे ना रम्या, सुरुंग तर मी लावलाच आहे आणि त्याचा धमाका होणार आणि तो आवाज तुझ्या कानापर्यंत येणारच आहे, फक्त आता वाट पाहायची आहे तुला. रम्या म्हणते, परंतु वसुआत्या रम्याला म्हणतात, कळेल, सर्व काही कळेल. असं म्हणत वसुआत्या रम्याला काहीच सांगत नाहीत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे देशमुखांच्या घरी पिहू मोबाईल पाहत असते. तर मानिनीताई म्हणतात, पिहू अगं तुझी ट्युशनची बॅग राहिली आहे आणि मोबाईल पाहू नकोस, चल बरं ट्युशनला. त्याचवेळी जीवा येतो आणि म्हणू लागतो, आई थोडी चहा मिळेल का. मानिनीताई म्हणतात, हो देते, पण तुला शांत झोप लागली आहे ना. असं म्हणत आता ते जीवाच्या डोक्यावरून हात फिरवतात. तेव्हा ते म्हणतात, जीवा रे तुला ताप येतोय. जीवा म्हणतो, नाही आई काही नाही. तर आता मानिनीताई म्हणतात, चल जीवा आपण डॉक्टरकडे जाऊन येऊयात. अरे पिहूला सुद्धा ताप येत होता, तिला सुद्धा आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, तू सुद्धा चल बरं. आता मात्र इकडे पिहू मोबाईल पाहत असते आणि त्याच वेळी तिला धक्का बसतो. पिहू म्हणू लागते, जीवा दादा हे बघ, 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली आहे आणि त्याखालच्या कमेंट्स. आता ज्यावेळी जीवा त्या खाणेरड्या कमेंट्स वाटतो त्यावेळी मात्र जीवाला धक्काच बसतो. तर आता मानिनीताई जीवाच्या हातून मोबाईल काढून घेतात आणि म्हणतात, जीवा तू ते नको पाहूस आणि त्याकडे लक्षही नको देऊस. आता काव्या आणि नंदिनी यांच्यावर झालेले खाणेरडे आरोप जीवाला सहन होत नसतात. तर त्या कमेंट्स असतात, जीवाची मजा, एक लग्न करून दुसरीसोबत केली मजा, असं खूप काही लिहिलेलं असतं आणि ते सगळं काही मानिनीताईंनाही विचित्र वाटत असतं. मानिनीताई जीवाला थांबवतात, मोबाईल काढून घेतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरी मीडियाची माणसं आलेली असतात. ती पार्थला प्रश्न विचारत म्हणतात, तुम्हाला तुमच्या भावाचं अफेअर कळल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असेल आणि हे अफेअर कळून सुद्धा तुम्ही एकाच छताखाली राहताय, असं कसं करू शकता तुम्ही. आता या सगळ्यांच्या प्रश्नाने आता इकडे पार्थ मात्र कोलमडून गेलेला असतो. सर्वजण प्रश्नावर प्रश्न विचारून पार्थला भांबावून सोडत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिलांचा मोर्चा आता मोहितेंच्या घरी पोचलेला असतो. तर सर्व बायका म्हणू लागतात, सभ्य समाजावर काळिंबा फासणाऱ्या मुलीशी तुम्ही काय बोलत बसलाय, हिच्या तोंडाला काळं फासा. असं म्हणत सर्वजण आता काव्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येतात. परंतु त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि त्यांना अडवते. आता नंदिनी त्यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.